नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट अशी मिक्स भाजी कमी साहित्यामध्ये। हे काय काय भाजी आहे माहिती आहे का? फ्लावर घेतलेला आहे, फरसबी, एक मोठ्या आकाराची शिमला मिरची घेतलेली आहे, गाजर घेतलेला आहे, एक बटाटा घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये वाटाणे घेतलेले आहेत। अशा बी भाज्या घेतलेल्या। जर तुम्हाला ह्यात अजून जर काय भाजी टाकायची असली तर तुम्ही टाकू शकता, पण एवढ्या भाज्या घेतलेल्या, एक 5 ते 6 भाज्या आहेत ह्याच्यामध्ये। आणि ही जी सगळं मी कापून घेतलेलं आहे ना, हे टोटल अर्धा किलोपेक्षा जास्त आहे। कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये बघा एक पळी तेल गरम करत ठेवलेलं आहे। त्यात टाकायचं छोटा 1 चमचा मोहरी, छोटा 1 चमचा जिरे, त्यात टाकायचे आपल्याला कढीपत्ता, त्यात टाकणार आहे मी थोडीशी एकदम हिंग पावडर, त्यात टाकायचं आपल्याला एक मीडियम आकाराचा कांदा, जरा कांदा जास्त घातला तरी पण चालू शकतो, आणि कांदा चांगला पण भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा आलं, लसूण आणि हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे। 4 पाकळ्या लसणाच्या आहेत, अर्धा इंच आलं आहे, आणि कमी तिखटवाली 1 मिरची घेतलेली आहे। आता हे पण आपण चांगलं भाजून घेऊया। मस्त असं बघा मीडियम गॅसवर चांगलं भाजून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचं टोमॅटो टाकणार आहे आणि हे पण आपण चांगलं परतून घ्यायचं। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्यात टाकणार आहे थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया आणि गॅस करणार आहे बारीक आता, कारण की हा गॅस होता मीडियम। आता यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेऊया। 1 चमचा छोट्या आकाराचा गरम मसाला पावडर, छोट्या आकाराचा 1 चमचा जिरे धने पावडर, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, ह्यात टाकणार आहे आपला कोल्हापुरी मसाला। आता हा जर नसेल ना तर तुमच्याकडे जो आहे तो टाकला तरी चालेल। मिक्स करून घेऊया पहिलं व्यवस्थित असं। मस्त असं बघा मी मसाले टाकल्यानंतर मी परतून घेतलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा मोठ्या आकाराचा हा मसाला टाकणार आहे। तर हा कोणता मसाला आहे तर हा व्हेजिटेबल कढई मिक्स मसाला, हा सुहानाचा आहे बरं का, ह्यानं चव छान येते, तुम्ही एकदा टाकून बघा। आता हे पण काय करणार आहे चांगलं परतून घेणार आहे बारीक गॅसवरच। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे, आणि ही काय कोणती प्रमोशन व्हिडिओ वगैरे नाही आहे। तो मसाला खरंच छान आहे, तुम्ही एकदा घेऊन बघा। आणि नाही घ्यायचं तर आपल्याकडे जर खूप साऱ्या मी मसाल्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, त्यातला कोणता जरी घेतला तरी चालेल। आता ह्याच्यात काय करणार आहे थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला। गॅस बारीकच आहे बरं का, मसाले टाकताना मी गॅस एकदम बारीक केला होता। आणि एक 2 मिनिटासाठी बघा बारीक गॅसवरच झाकण ठेवणार आहे। 2 मिनिटं मी झाकण ठेवलं होतं, बघा किती मस्त असं शिजलं गेलेलं आहे। असे मसाले चांगले शिजले का नाही की असं मिक्स भाजी एकदम छान लागते। आता ह्याच्यामध्ये ह्या आपण कापून स्वच्छ धुवून घेतल्यात बघा सगळ्या भाज्या। कापाच्या अगोदर पण मी स्वच्छ धुवून घेतलेला। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते, तुम्ही ह्याच्यामध्ये पनीर पण टाकू शकता, आणि पनीर जर टाकायचं असेल ना तर हलकंसं भाजायचं, नाहीतर असं जरी कच्चं जरी टाकलं तर चालेल। तर मी सांगते थोडंसं तेलावर भाजून घ्या, नंतर ह्याच्यामध्ये मिक्स केलं तरी चालेल। हे पहिलं मिक्स करून घेते। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस केला आता मी मीडियम, आणि आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवूया। बारीक गॅस करून जरी झाकण ठेवलं तर चालेल, वाफेवर इतकी छान भाजी होते ना। एक लक्षात ठेवायचं, कढई जर तुमची स्टीलची आहे तर पातळ असेल तर हलवायचं जरूर। आता ह्याला 15 ते 20 मिनिटं लागेल बारीक गॅसवर। मी तर बारीक गॅस करणार आहे आणि शिजून देणार आहे। बारीक गॅसवर बघा एक 15 ते 20 मिनिटं झालं मी झाकून ठेवलं होतं। बघा किती मस्त अशी झालेली आहे मिक्स भाजी, खूप छान लागते बरं का, तुम्ही एकदा करून बघा। अशा पद्धतीत एकदम झटपट अशी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।